Hello, this is the Maya Artifact episode number 1484. आजची तारीख आहे 4 मार्च 2019. आता वाजले रात्रीचे 11:51. सांगण्याला काही खास काही स्पेशल नाही. सकाळी ऑफिस होतं, दुपारी काही नाही थोडा टाइमपास केला. इट जस्ट फील्स लाईक दॅट की मी काफी एकटा आहे असं मला फील होऊन राहिलं आहे. कारण तसं मी घरी गेलो नाही, मित्रांना बघितलं नाही, त्यांचे तोंड नाही बघितले आणि त्यामुळे कसं मी काफी आयसोलेट फील करून राहिलो आहे. आय डोंट नो वाय बट या इट इज. मी स्वतःला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे बट इट डझंट वर्क. म्हणजे इट जस्ट फील्स लाईक या आय न्यू दॅट फील्स लाईक दॅट. असं काहीतरी एक्साइटमेंट वगैरे असं काही फारसं काही वाटून नाही राहिलं लाईफमध्ये. आणि समजा मला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे असं समजा जर म्हणलं ना तर इट जस्ट ओनली थिंग वन थिंग रिअलाइज की इट जस्ट लाईक आय नीड अ पर्सन टू टॉक. अ पर्सन लाईक अ पर्सन मीन्स मीन्स अ गर्लफ्रेंड. या म्हणजे इट्स अ गर्लफ्रेंड नॉट इट्स जस्ट काइंड ऑफ लाईक या यू शुड से दॅट अ गर्लफ्रेंड. एका फ्रेंड हू म्हणजे आय कॅन टॉक विथ हर किंवा बोलू शकतो असं काहीतरी एक प्रकारे व्यक्ती पाहिजे जेणेकरून मी माझ्या मनातल्या फिलिंग्स वगैरे एक्सप्रेस करते आला किंवा वाढाय म्हणजे काफी एकटा फील करून राहिलाय ना. दॅट्स वाय. सो आय जस्ट फील लाईक आय नीड अ पर्सन टू टॉक टू बट आय डोंट हॅव इट. या असं कोणी आहे नाही आणि असं कोणासोबत मी असं एकदम बोलू शकत नाही लिटरली असं मला वाटतं. आय डोंट नो, मला काहीच माहित नाही लिटरली का होणार समोर किंवा असं कोणतं माझ्या लाईफ मध्ये वगैरे कोणी आहे का नाही आहे वगैरे. आय डोंट नो. बट वन थिंग आय रिअलाइज का समज जर मी घरी गेलो नाही आणि समज जर मी असंच राहिलो नागपूरमध्ये समज जर असंच राहिलो किंवा समज जर मी पुण्यामध्ये गेलो आणि पुण्यामध्ये पण असंच वातावरण दिसलं, ऑफिसमध्ये पण कोणी नाही, रूमवर आलो का रूमवर आय जस्ट फील लाईक असं मग कोणी राहणार नाही माझ्यामध्ये. असं काही हे आहे नाही का मी स्वतःहून जाऊन त्यांच्यासोबत बोलू बा वगैरे. सो तिथे तेव्हा कसं होईल यामुळे तेव्हा तिथे गोष्टी कशा काय मॅनेज करू या तेव्हा एकटे पण आपल्याला खाऊन टाकेल. बट मला असं वाटतं की एवढे वर्ष आपण एकटे राहिलो आहे आणि जस्ट लाईक आपल्याला आता सवय झाली आहे. सो मला नाही वाटत का हा जास्त आपल्याला जास्त बॉदर करून बा. कारण वॉट आय फील या इट जस्ट नो नीड टू राईट. जे आहे ते आहे, याच्यात काही असं काही याच्यामध्ये सांगणं असं काही फारसं काही इम्पॉर्टंट वगैरे मला असं फारसं काही वाटत नाही. या कारण गेले खापरखेडापासून आपण एकटंच राहून राहिलो. खापरखेडा तर नाही एवढं काही एकटा वगैरे राहिलो नाही रे आपण. एकटं म्हणजे जस्ट लाईक कम्प्लिटली एकटं वगैरे असं कधीच राहिलो नाही. म्हणजे कसं हप्त्यातून म्हणजे महिन्यातून एक दोनदा वगैरे घरची चक्कर व्हायचीच म्हणा. जरी समजा मी खापरखेडा असलो की नागपूरला असलो वॉटेवर. बट समजा जर मी मोठ्या सिटीमध्ये किंवा घराच्या थोडं जास्त दूर गेलो तर तेव्हा मी कशाप्रमाणे गोष्टी हँडल करीन तेव्हा मला थोडंसं. बट त्याच्याच एक प्रकारे ट्रायल सुरू आहे ह्या नागपूरमध्ये. आपण कसं महिन्यातून एक दोनदा जातो घरी, आता मग पुण्यातून मग कसं मग वर्षातून एक दोनदा जावं लागेल. तेव्हा मग आपल्याला कसं आपल्याला एकटं राहणं शिकावं लागेल. किंवा समज जर एकटं नाही राहायचं असेल तर समज जर कोणती आहे आणायचं असेल तुझ्या लाईफ मध्ये कोणी पर्सन, सो यू कुड ऍड इट. हे मे बी हे कशामुळे होत आहे, वाय इज दॅट हॅपन, बिकॉज ऑफ दॅट आय एम वॉचिंग रिअली सम स्टुपिड रोमॅन्टिक वेब सिरीज. सो त्याच्यामुळे असं वाटून राहिलं की आय जस्ट नीड अ पर्सन. या बट आफ्टर दॅट असं काय असं फारसं काही आहे नाही. समजा जर कोणी नसलं ना तर इट डझंट फील लाईक दॅट वे. पण जाऊ दे, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे किंवा वाईसाठी आय डोंट नो. बट जे काय होत आहे ते होऊ दे. या आय जस्ट राईट. So this is the end. This is the my artifact episode number 1484. Right, we are at Nagpur, Maharashtra. Thank you. Right now मी उतरून राहिलो आहे.
जस्ट लाईक मुतण्याची जी फिलिंग असते ना, ते वन ऑफ द ग्रेट असते. आणि खुल्या वातावरणामध्ये मुतणं म्हणजे तर अरे मेरे बाप, जस्ट लाईक माहितणार लोक बाथरूम मध्ये का मुततात. युजली जस्ट लाईक मला तर कम्प्लीट फ्रीडम पाहिजे मुतण्यासाठी, तर बहुतच जास्त या म्हणजे जेवढी जास्त ओपन स्पेस तेवढी जास्त मजा. मुतणं म्हणजे आपल्यासाठी बहुत इम्पॉर्टंट चीज आहे. That's it. Thank you.